मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत। काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। आपल्या मुलाला सोडावं, मुलगा निर्दोष आहे असं म्हणत वाल्मिक कराडची आई आंदोलन करते। कराडची आई आज दिवसभर परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसलीय। सकाळी 11 वाजल्यापासून वाल्मिक कराडची आई अजूनही आंदोलनावर ठाम आहे। बाहेर गर्दीत खुर्ची टाकून ती अन्न पाण्याचा त्याग करून हे आंदोलन करते। पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनात वाल्मिक कराडांची आई, त्यांची बायको आणि त्यांची सून असे सगळेच जमलेले आहेत। गेल्या 8 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। माझ्या मुलाला न्याय द्या अशी एकमेव मागणी कराडांच्या आईची आहे। आपल्या मुलासाठी आंदोलन करणाऱ्या या आईचं नाव पारुबाई बाबूराव कराड। वय वर्ष 78 असणारी ही आई माझ्या मुलावर खोटा गुन्हा दाखल झालाय असं म्हणत सकाळपासून पोलीस स्टेशन समोर आहे। आई, तुम्ही आंदोलन कशासाठी करत आहात? माझ्या लेकासाठी करते। तुमची काय अपेक्षा आहे? माझ्या लेकावरचे गुन्हे सगळे माफ व्हावे। सगळे खोटे गुन्हे माफ व्हावे। तुमची सरकारकडे काय मागणी आहे? माझ्या लेकावरचे गुन्हे सगळे खोटे माफ व्हावे। हे आंदोलन किती वेळ चालणार आहे? जेव्हा न्याय मिळत नाही तोपर्यंत। माझ्या लेकानं काहीही केलेलं नाही। माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला देखील तयार आहे, पण इथून उठणार नाही असं पारुबाई कराड गेल्या 8 ते 10 तासापासून म्हणतायत। वाल्मिक कराडांची बायको आणि सून देखील त्यांच्यासाठी मैदानात उतरल्यात। वाल्मिक कराडांच्या बायकोचं नाव मंजली वाल्मिक कराड, वय वर्ष 53। मंजली आणि वाल्मिक कराड यांचा आंतरजातीय प्रेमविवाह आहे। मंजली या जातीनं मराठा आहेत। मंजली आणि वाल्मिक यांना 2 मुलं आहेत। सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले वाल्मिक कराड आज कोट्याधीश आहेत। कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये। जातीवादाशिवाय दुसरा काय विषय याच्यामध्ये? जातीवादच करायचं असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना। हे अशा गोष्टी होणारच शेवटी। जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाही। किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर तो मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय, पण त्याला फक्त 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे। अजून त्याला हत्या प्रकरणात आरोपी बनवलेलं नाही। ही दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते। ते बाहेरगावी देवस्थानामध्ये होते। तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले। हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण 2 मंत्री बनवले गेले। तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला, तो एक विषय त्यांना खपायला लागला। दुसरी एक गोष्ट म्हणजे तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा, मी तुमची माती करेल म्हणून। जर तुम्ही पत्रकार असेल, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल, ते त्यांनी चालू केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेंनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले, जाऊ दे, झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात। ही एक धमकी दिलेली गोष्ट, ही एक गोष्ट। तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियानी SITचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ह्या लोकांना SIT मधून काढलं जावं। आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते। आता जी SITचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत। ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे ह्यांनी जावईच आणून बसवलेला आहे SITच्या अधिकारामध्ये
त्या शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते. परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते. कुठले? आष्टीचे. म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांचंच इथं मनमानी चालू आहे. धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत. अनेक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची. त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय. जे 40 वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते. आणि त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले. आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे. बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते. पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे ते राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे. हत्या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात अटक करून मकोका लावावा या मागणीसाठी काल धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं. दरम्यान आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. या सगळ्यात परळीत वातावरण चिघळलंय. कराडांच्या समर्थकांनी परळी बंद केली आहे, तर आई, बायको आणि सून कराडांसाठी ठिय्या आंदोलनाला बसलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.